आताची सर्वात मोठी न्यूज, मुंडे कोकाटेंचा राजीनामा द्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणावरून विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अद्याप तरी मुंडेंनी राजीनामा दिला नसला तरी येत्या काही दिवसात त्यांना राजीनामा देण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज करून लाटल्या प्रकरणात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांचं विधानमंडळ सदस्यत्वही रद्द होऊ शकतं. या सर्व घडामोडीनंतर आता अजित पवार गटातून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून वाद प्रतिवाद होत असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विद्यमान कॅबिनेट मंत्री यांचा राजीनामा घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतमतांतर असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. पुढील आठवड्यात राज्याचं अर्थसंकल्पनीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी हे प्रकरण निकाली काढावं असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे. महायुतीतील राष्ट्रवादीचे दोन कॅबिनेट मंत्र्यांवर मोठा आरोप होत आहे. मुंडे आणि कोकाटे प्रकरणामुळे विरोधकांकडून पक्षावर टोकाचे आरोप केले जात आहे. जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत अशा प्रकारचे आरोप वारंवार केले जातील. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या ठीक नाही. आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेवर अनेक आरोप झाले आहेत. त्यामुळे आरोग्याचं कारण पुढे करीत तुर्तास त्यांचा राजीनामा घ्यावा आणि वाद टाळावा असं मतप्रवाह राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. मात्र त्याच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विरोध असल्याची माहिती आहे. दुसरीकडे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.